आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। झी 24 तासवर आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणातली अपडेट समोर आली आहे। पार्टीमध्ये 156 सहभागी होते अशी माहिती मिळते। मग 78 जणांवर गुन्हा का? इतर लोकांना क्लीन चिट का दिली? पार्टीमध्ये 156 सहभागी असताना 78 जणांवरच गुन्हा का दाखल केला आणि इतर जणांना क्लीन चिट का दिली असा प्रश्न उपस्थित केला जातोय। चंद्रकांत पुणे आमचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेणार आहोत। चंद्रकांत, पार्टीमध्ये 156 जणांचा सहभाग होता आणि त्यामुळे 78 जणांवरच गुन्हा का असा प्रश्न आता सातत्याने विचारला जातोय। काय या संदर्भातले अपडेट्स मिळालेत? पोलिसांनी या संदर्भात काही सांगितले का, स्पष्टीकरण दिले का? पोलिसांकडून अजून तरी अद्याप कुठलेच स्पष्टीकरण आलेलं नाही। पण काल ज्यावेळेस कारवाई झाली, मुळात सुरुवातीला गुन्हाच दाखल केला जात नव्हता, नंतर तो केला, तो आयोजकांवरती केला। मग त्यांना ऑलरेडी टायमिंग लिमिट होती, त्या टायमिंग लिमिटच्या बाहेर त्यांनी ती रेव पार्टी चालू ठेवली म्हणून तो गुन्हा दाखल झाला। एकूण ते आयोजक असतील, सुरक्षा रक्षक असतील, बाउन्सर असतील आणि ज्यांनी मद्य आणलं याच्यावर गुन्हे दाखल झाले। पण ज्याच्यात जी सहभागी होती बहुतांश आयटी क्षेत्रातली मुलं आहेत किंवा इतर काही बड्या बापांची मुलं आहेत, त्यांच्यावर का गुन्हे दाखल नाही असा एक प्रश्न। म्हणजे जर 178 176 जण त्यात सहभागी होते त्या रेव पार्टीत, मग गुन्हा फक्त 78 जणांवर का असा एक प्रश्न आता विचारला जातोय। त्यामुळे आता पोलीस या संबंधात काय माहिती देतात ते समोर आल्यानंतर या संबंधीची स्पष्टता होईल। धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या या माहितीसाठी।